म्हणून भगवंताची भक्ती अत्यंत काय आहे, महत्वाची आहे। तैसी येण्याचे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरापडे। ही जन्म मरणाची जी एरधार आहे ती काय करता येते, भगवंताच्या भक्तीने मनुष्याला काय करता येते तर चुकवता येते। एक वेळेला मनुष्याला काय करता येईल, जन्म चुकवता येईल। काय करता येईल, जन्म चुकवता येईल, पण मृत्यू कधीही कोणाला चुकवता येत नाही। कशामुळे येत नाही तर मागच्या काळामध्ये पाहिलं, अनेक स्त्री भ्रूण हत्या झाल्या, मुलं मुली काय केले, मारले गेले। काय केले, ते चुकविले, म्हणजे त्यांना जन्माला येऊ दिलं नाही। म्हणजे काय झालं, चुकवता येतं। पण जो मनुष्य जन्माला आलेला आहे अशा मनुष्याला मरण चुकवता येईल का, नाही येणार। एका साधू महात्म्याकडे एक स्त्री गेली आणि गेल्यानंतर त्या स्त्रीला भरपूर दिवसाने नवसा सायासाने काय झाला, एक मुलगा झाला। खूप दिवसाने लग्न झाल्यानंतर 10 ते 12 वर्षाने मुलगा नवसा सायासाने तिला झाला आणि झाल्यानंतर मुलगा 10-12 वर्षाचा झाला आणि झाल्यानंतर तो मुलगा काय झाला, मृत्यू पावला। त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ती बाई, ती स्त्री कोणाकडे गेली, साधू महात्म्याकडे गेली। आणि ती साधू महात्म्याकडे गेल्यानंतर ती म्हणायला लागली, महाराज, खूप मला नवसाने सायासाने मुलगा झाला, मी त्याच्यासाठी नको ते कष्ट, जिथे जिथे मला जाता येईल त्या ठिकाणी मी सेवेसाठी गेले, सेवा केली आणि मला मुलगा हा प्राप्त झाला तुमच्या आशीर्वादाने। परंतु हा माझा मुलगा काय करा, मला पहिल्यासारखा करा। माझा मुलगा जसा होता तसा मला पाहिजे। खूप ती बाई काय करायला लागली, आक्रोश करायला लागली, मोठ्याने ओरडायला लागली, रडायला लागली। परंतु साधू महात्म्याने सांगितलं की काय, त्याचं प्रारब्ध तेवढं आहे, त्याच्या नशिबामध्ये काय होतं तेवढं जीवन होतं, तेवढा योग काय होता त्याच्या नशिबामध्ये होता। बघा, जे जे आपल्या नशिबामध्ये आहे ते कधीही चुकवता येत नाही। जे जे घडे प्रारब्धी, देते न चुके कल्पांती। कितीही कल्प गेले, जे प्रारब्ध आहे तेच होणार आहे। तुकोबा वर्णन करतात, तुकोबाला सांगतात की प्रारब्ध हे पाठी गाडे, नसरे पुढे चालता। म्हणून तुम्ही कितीही पुढे पुढे चालण्याचा प्रयत्न केला, पण प्रारब्ध तुमचं जर तसं असेल तर तुमचा मागचा पाय पुढे कधीही पडू देणार नाही। अशा प्रकारे ती बाई म्हणली, माझा मुलगा काय करा, जिवंत करा। पण साधू महात्मे म्हणले, करता येणार नाही, त्याचा योग तेवढा होता, भगवंताला आवडला म्हणून तो काय झाला, त्याचा मृत्यू झाला, तो गेला। ती बाई म्हणायला लागली, असं कुठं असतं का, नाही नाही, माझा मुलगा मला पाहिजे। खूप हट्ट धरला, हट्ट धरल्यामुळे पुन्हा ती रडायला लागली आणि साधू महात्म्याने तिला सोपा पर्याय सांगितला। साधू महात्मे म्हणले, हे बघ, तू काय कर, आता मला 1 पायली धान्य काय कर, घेऊन ये आणि आशा करून ते धान्य घेऊन यायचं की जेणेकरून त्या घरचा मनुष्य कधीही मेलेला नसणार आहे। आशा करून काय कर, मला 1 पायली धान्य घेऊन ये। ती खूप ठिकाणी फिरली, तिने खूप ठिकाणी काय केलं, विचारलं, पण तिला असं कुठंच घर भेटलं नाही की त्या घरचा व्यक्ती कधीही गेलेला नाही। ती पुन्हा साधू महात्म्याकडे आली आणि साधू महात्म्याकडे आल्यानंतर सांगितलं साधू महात्म्याला, बघा, मला कुठेच घर भेटलं नाही की त्या घरामधला व्यक्ती जिवंत आहे, कधीही त्याचा मृत्यू झालेला नाही। साधू महात्म्याने सांगितलं, जसं तुला घर मिळालं नाही तसं हे काय आहे, मरण। मी तुला पहिल्यांदा सांगितलं, मरण हे कुणालाही चुकवता येत नाही।